नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज पुणे इथं मोर्चा निघाला. पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. बीड हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा. देशमुख कुटुंबियांसह पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे देखील सहभागी. आरोपींना फाशी झाली पाहिजे असे फलक हाती घेत नागरिक देखील सहभागी. धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर आवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले. यापैकी खंडणीच्या 2 कोटींची डील झाली. सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. तर बैठकीचं खोटं ठरलं तर राजकारण सोडेन, धस यांचं वक्तव्य. इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे. मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना हात जोडून पाया पडून विनंती. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. भाजपचे आमदार सुरेश धस यांची आग्रही मागणी. तीनही नेत्यांना, फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजित दादा, तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो, यांचा राजीनामा तुम्ही घ्या. वाल्मिक कराड 17 मोबाईल वापरतो. पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व बाहेर येईल, सुरेश धस यांचा इशारा. तर वालू काकाचे 100 अकाउंट सापडले, प्रकरण ईडीकडे द्या, धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. तर कराडचा सहकारी नितीन कुलकर्णीला पकडण्याची देखील मागणी. आमचे वाल्मिकांना उर्फ आका 17 मोबाईल नंबर वापरतात. 17 कोणाकोणाकडून किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या 17 मोबाईल मध्ये सापडतील. महाराष्ट्र अजितदादांकडे एक चांगला नेता म्हणून पाहतोय, त्यामुळे दादांनी आधी निर्णय घेतला पाहिजे. कालच्या वक्तव्यानंतर आज सुरेश धस यांच्याकडून अजित पवारांचं भाषणात कौतुक. अरे, अजित दादावर टीका केली नव्हती मी. गमून लावून घेता उगाच. अजित दादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बे काम केलं. तो तसा माणूस नाही, पण जे घेरा घेतलाय अजित दादाला, सगळे यंड गंड मंड रंड अंड असले. आरोपी वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला ती गाडी अद्याप जप्त नाही. गाडी मालकाची देखील चौकशी नाही. खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून गाडी मालक शिवलिंग मोराळेवर निशाणा. एसआयटी मधील अधिकाऱ्याच्या निकालाच्या दिवशी वाल्मिक कराड सोबत आनंदोत्सव. बजरंग सोनवणे यांचा आरोप. तर मित्रच वाल्मिकची चौकशी कशी करणार, सोनवणे यांचा सवाल. एक अधिकारी बोलला, मी प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी राहणार नाही. तुला माझं काय उघडं करायचं कर. तुझी अँटी करप्शन मधून ट्रॅफिकमध्ये कशी बदली झाली कळेल. खासदार बजरंग सोनवणेंचं पोलीस अधिकाऱ्याला प्रत्युत्तर. खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्यानं राज्यामध्ये कुणी गुंतवणूक करणार नाही. सर्वच उच्चपदस्थ लोकांनी राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकदार येत आहेत, त्यांना खंडणी मागितली जाते. ते खंडणीखोरांना राजाश्रय मिळतोय आणि त्यामुळं महाराष्ट्रात कोणीही गुंतवणूक करणार नाही.